सो हे गई स्वागत है आपका इस व्लॉग में दोस्तों। और अभी सुबह के बज रहे हैं 9। तो दोस्तों अभी हम जा रहे हैं बेड़ी और आज है दोस्तों दहिलाई। और दहिलाई को पूरे 100 साल पूर्ण हो चुके हैं। तो मेरे गांव से भी डिंडी जाती है और आजू बाजू गाँव से भी डिंडी आती है दोस्तों। और आज मेरे गाँव से सभी लोग जाने वाले हैं। कुछ लोग पैदल जा रहे हैं, कुछ लोग अपनी बाइक से जा रहे हैं, मोटर कार मतलब मोटर गाड़ी से जा रहे हैं दोस्तों। और वहाँ पे पार्किंग की भी सुविधा है, इस तरफ भी है और उस तरफ भी है। मतलब आज रोड जो है बेड़ी का जो सौसर टू लुधियाना जाता है वो आज ब्लॉक रहेगा, क्योंकि पार्किंग के लिए जगह रहती है ना, इस वजह से। तो अभी चलते दोस्तों, तो आपको दिखाएंगे कि क्या क्या होता है, कैसे कैसे होता है। और आज पूर्ण 100 साल पूर्ण हो चुके हैं तब। और आज थोड़ा बड़ा होने वाला है, मतलब डिंडी झांकी वाकी निकलने वाली है। और जो दहिलाई का काला है, कल मंडप इतना फुल था कि जगह नहीं थी बैठने के लिए, और आज भी वैसा ही होने वाला है, जगह नहीं रहेंगी। तो कीर्तन शुरू होने वाला है दोस्तों 11 बजे और ख़त्म होगा 1 बजे। तो अभी चलते हैं। और दोस्तों ये है मेरा न्यू सेटअप, क्योंकि जो पब्लिक में व्लॉग करना होता है कि नहीं, तो तब बैकग्राउंड नॉइज़ ज़्यादा आता है, तो इस वजह से माइक यूज करने वाला हूँ आज मैं। और एक इस सेल्फी स्टैंड मेरे हाथ में, तो ये यूज करने वाला है। ये देखो दोस्तों, ये है मेरा सेटअप आज का। तो सेल्फी स्टैंड लगाया है, माइक लगाया है, देख सकते हैं आप लोग। पब्लिक में व्लॉगिंग करने के लिए यही यूज़ करने वाला हूँ आज मैं। तो दोस्तों अभी हम जा रहे हैं अजय भाई की बाइक से। तो हमने सोचा था पहले कि पैदल जाएंगे, पैदल वारी करने के लिए। तो अभी भाई ने गाड़ी ले ली, तो गाड़ी से जा रहे दोस्तों। और पीछे से पिकअप भी आ रहा है हमारे गाँव से। कुछ लोग पैदल जा रहे हैं, कुछ लोग पिकअप से जा रहे हैं, और कुछ लोग गाड़ी करके जा रही है। देखो स्कॉर्पियो जा रही है ना, उसके अंदर बहुत सारी महिलाएं भी जा रही है। अजय गए और गाड़ी देखो, बच्चा ये और बच्चा भी, और तीनों का वजन खींच रहा है। छोटा पटाखा बड़ा था। हाँ देखो दोस्तों, मेरे गांव से कुछ लोग पैदल भी जा रहे हैं, उनको लिफ्ट मिल गई। अभी सामने कुछ महिलाएं हैं जो पैदल जा रही है। बहुत से लोग जाते हैं हिवरा खेड़ी से पैदल जाते हैं, लोधीखेडा अंबाडी साईड से गाडीवर से आते. तो दोस्त आता आम्ही ना गाडी आणली त्या पार्किंगमधून. तिथं भट्टीपाशी एक पार्किंग आहे, तर त्या पार्किंगतून सयानी इथं आणली, कारण की तिथं बाईक पार्किंग नव्हती, कार पिकअप पार्किंग होती. तर ह्या ठिकाणी गाडी आता इथं लावून दिली. आणि आता टाईम झाला 11 वाजले. पाहून घ्या, पोलीस प्रशासन बी इथं सपोर्ट कराले. आणि पाहून घ्या पब्लिक भरणं चालू होऊन गेली आतापासूनच. आणि इकडे पार्किंग एरिया आहे, निःशुल्क आहे, फ्री आहे. आणि इकडे हे भी है इमरजेंसी. अजय लॉक करून दे अपनी गाड़ी. तो दोस्तों सभी लोग इधर जा रहे हैं कीर्तन सुनने के लिए, बट हम लोग जा रहे हैं उधर स्कूल तरफ. हम उधर से जा रहे हैं दोस्तों, क्योंकि वहाँ पे डीजे और जो पब्लिक आती है, पार्किंग एरिया, वो सब देखना है हमको कैसा क्या है. तो आपको भी दिखाऊंगा मैं. और कुछ ही समय बाद कीर्तन शुरू होने वाला है, बस 15 मिनट टाइम है दोस्तों कीर्तन शुरू होने के लिए. बट हम उधर से जा रहे हैं घूमने के लिए. दोस्तों इस बार ने कि इस तरफ भी दुकान लगने वाले हैं आज. और ये देखो इस साइड भी दुकान लग चुके हैं. मिक्सर, हाँ मिक्सर, बहुत सारी दुकान है दोस्तों. और कल रात को 4 बजे या 3 बजे ये चूनी से रांगोली निकाली है, देखो रोड पे. अरे भैया बहुत दिन बाद दिखे. दोस्तों या ठिकाणी पाण्याची बी सोय केली आहे. आणि इकडे विठ्ठलाची मूर्ती आहे. तो दोस्तों इथून सण्याने पैदल पैदल येऊन लोक सौसरून सण्याने काही लोकांना गाडी लावली आहे पार्किंगमध्ये. इथे दिसते का गेट, मेन गेट तिथून सण्याने. आणि हे होय आमची शाळा, जिथं आम्ही 6वीपासून तर 12वीपर्यंत शिकलो होतो. हे आज चालू आहे, नाही तर इथे शाळा बंद राहते ह्या लायच्या दिवशी. आणि पार्किंग बी चालू राहते दोस्तों. यावे मेन गेट पाहून घ्या. आणि या ठिकाणी या साईडले प्लॅटिंग आहे, तिथं पार्किंग करून राहिल्या गाड्या, लहान मोठ्या जे बी सौसरून राहिल्या का गाड्या, त्या इथं पार्किंग करून राहिले. तर या ठिकाणी होऊन राहिल्या छोटी मोठी सब गाड्या इधर पार्किंग होऊन राहिली आहे. हे बघू शकता तुम्ही दोस्तों. आता मैं चलो वापस. दोस्तों अभी हम अंदर जा रहे हैं. और देखो कैसे ऐसे मतलब हर समाज वालों ने गेट लगाया यहाँ पे. देखो सूर्यवंशी, लोनारे, कुंभी समाज बेटी, हर एक समाज के गेट लगे यहाँ पे. और बहुत सारी दुकान भी आए हैं, ये देखो आजू बाजू में. और साउंड बहुत ही कम लगा है यहाँ पे, क्योंकि पब्लिक को परेशानी ना हो इस वजह से. या ठिकाणी आता भेटून राहिले आहे पोहे आणि जलेबी, निःशुल्क आहे पब्लिकसाठी. हाँ हाँ पक्का पक्का. जय हरी विठ्ठल. चालू चालू. दोस्तों या ठिकाणी भी आहे पोहा आणि जलेबी, आणि इथं मूर्ती भी आहे विठ्ठलाची. हे बघा किती मस्त दिसत आहे दोस्तों. या ठिकाणी पाण्याची बॉटल भी वाटून राहिल्या प्रमाणे. चला अंदर रस्ता पटकन. शंकरजी, शेषनाथ, दुर्गा देवीची. अरे भयान हो बे. हाँ अजय परते कुठे. अरे मस्त केलाय ना.
चुड़ैल की महारानी पत्ती से बनवला बे अलग अलग हो लागला एक अभी हो जा पुढे बनवल्या हे वरता इकडं आहे का अरे चंद्रकांत भाऊ तो दोस्तों आता आम्ही चाललो आहे श्रामबाळाच्या मंदिरापाशी. आज तर थोडीशी भीड कम आहे. जसं कीर्तन सुरू राहते त्या टायमामध्ये पण भीड राहते. आताही भीड आहे वाटते. हाय भीड आहे आता बी दोस्तो. हे श्रामबाळाचं मंदिर. तर काहीच मला मा सोबती भेटले मयूर दादू परतनस. अबे तुला दाखवतो एक चला अंदर एक गुफा आहे एक नंबर गुफा बनवली आहे. हो श्री श्रावण शेष मंदिर बेडी माहिती होऊन जाते लोकांना. अरे साधू असं का नारायण नारायण. तर दोस्तों हे आहे ठाकूरजीचं मंदिर आणि इथं गौशाला बी आहे. पण हे खुलती किती वाजता जेव्हा पंचकोशी येते कारण 3च्या बाद तवाच खुलते असं ना खुलत खरं. आता टायमावर खुलते आणि टायमावर बंद होते. तर आम्ही चाललो तिकडे घुमाले दुसऱ्या ठिकाणी. गोविंदा गोविंदा. घुमण्याची काही मजा येऊन राहिली नाही आहे. मी कीर्तनाला बसलो. तलवार की आहे. तर दोस्त इथं बी देवीचे एक स्थान आहे. या ठिकाणी एक मंदिर आहे छोटंसं. इथे बी ते म्हणते पंचकोशी. अष्टमीला जन्म झाला देवाला डोक्यावर लेकर लक्ष द्या. आपल्या जिंदगी चालल्या आहे कुठून गेले होते. लाईन आहे मॅडम नाही अशी फेकते दुपट्यान फेकते. लाई पहिले खालची आली फेकून राहिले मग वरचे वेगा डोक्या ठेव आणि दुपट्टा फैलो. वाढला का इतक्या दूरपर्यंत लाईन नाही येत रे बाबा. जाता का खालता अरे जाता खालता.
झाली खतम, लाईट झाली खतम. आता अजय पकड पकड. अरे यार तिकडे भेटली का. तर मंडळी आता आलो आहे मी माता माच्या मंदिरापाशी आणि तिकडं आहे हनुमंताचं मंदिर. त्याच्या पहिले गेलो होतो मी विठ्ठलाच्या मंदिरापाशी. दहीलाई झाली आणि आता इथं होणार आहे रंगण. तुम्हाला थोड्या वेळात दाखवणार आहे. आणि मंडळी आता महाप्रसादाला बी सुरुवात झाली आहे. बघू शकता या साईडले. तर दोस्त महाप्रसादाला बी सुरुवात झाली आहे. हर मोहल्ल्यामध्ये हर समाजामध्ये महाप्रसादाची व्यवस्था केली आहे. बघ तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी झिमर समाजामध्ये बी आता भोजन चालू आहे. इथे सर्वात जास्त लोक जेवते म्हणते. तिकडे पंगत चालू आहे. तर मंडळी आता बसलो आहे मी जेवण करायला अजय भाऊने मी. हे बघा सर्वात जास्त पब्लिक ह्याच समाजामध्ये जेवते, ढिमर समाजामध्ये. आणि पावन बी आहे हे जेवण खरं. तर मंडळी आता आला मी रंगण पाहायला. आता पुऱ्या दिंड्या जमा होऊन राहिले का नाही धीरे धीरे. घोडा बी आला. चॉकलेट बार माइक लाव माइक लाव. हाँ आपल्याकडे माइक नाही आहे. अभी लावायचं ना. बोल बोल. ड्रोन. अबे ड्रोन में भाई ड्रोन. अरे लहान मिनी ड्रोन. चायनाचा माल होतो. चायनाचा माल होतो. दोस्तों अभी रंगन में घोड़ा दौड़ने वाला है. देखो अभी पब्लिक को साइड किया जा रहा है. इस साल में कि एक ही घोड़ा लाया गया है. वैसे दो घोड़े लाते हैं पर एक ही घोड़ा लाया है यहाँ पे. देखो रंगन के लिए भी जगह बनाई जाइए और इस साइड भी जगह बनाई जा रही है दोस्तों. इस साइड में जगह बनाते हैं. चालू हो गया दोस्तों रंगन अभी. दोस्तों ये है पंचकोशी ज्योत जे चालली आता हर मंदिरामध्ये. आणि तिथं आरती होते आणि लास्टला येते विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आणि तिथं पण आरती होते. हमला
मंडळी आता रंगण झालं समाप्त. आता घोडा चालला वापिस. हे बघा पुरं पब्लिक बी चालली आता वापिस. जेवढ्या बी दिंड्या आल्या होत्या गावामध्ये तेवढ्या दिंडे इथे जमा होते आणि आता पूर्ण दिंड्या चालल्या आहे आपल्या आपल्या गावी महाप्रसाद ग्रहण करून सयाने. हे बघा पब्लिक पाकली आहे मंडळी. पब्लिक फाटे तक पब्लिक आहे. तो दोस्तों आता आम्ही चालला आहे गावी. आता सर्व जो घुमून झाला आमच्यावाला. हा समोर हे पब्लिक आहे आपली वाली सर्व आपलीच पब्लिक आहे. हा घे अक्षय तुला घेतला आता जे हा तुला घेतला चार. दोस्त आता चाललो आम्ही घराकडे आणि ह्या रोडनं पंचकोशी येते का नाही पंचकोशी ज्योत येते का नाही तर ह्या रोडला नाही का नगरपालिकावाले पण टाकते बाकी रोड गरम आहे सणा म्हणून आहे. तर मंडळी माझी आई गेली होती शेतामधून आणली तिनं सीताफळ. माझा फेवरेट फळ सीताफळ. घे फोड ना. हे एक असं फळ आहे ज्याला पावडरचा उपयोग नाही करत पकण्यासाठी. बाकी कोण्या फळाला पावडरचा उपयोग करतो. चांगला आहे ना. हेही पकला आहे का पता नाही. शायद खराब तर नाही झालं ते. हे वाला फोड बरं. हे डोळे ना उघडले होते का जेव्हा याला तोडलं तेव्हा फोडे. हाँ अरे 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 गाइस ये देखो ये जो माल दिख रहा है ये हमारे इलाके में मिलता है बस. दोस्तों मैं घर पे आया था कपड़े वपड़े चेंज किए क्योंकि थोड़े गंदे हो चुके थे इस वजह से. तो विठल रुक्माई जी के दर्शन तो हुए नहीं क्योंकि मैं 11 बजे पहुंचा था वहाँ पे और कीर्तन चालू हो गया था और भीड़ भी आना स्टार्ट हो गई थी इस वजह से. तो अभी चलते हैं दोस्तों बेड़ी दर्शन कर लेते हैं अच्छे से. और जो सजावट है अंदर की वो कल रात को पूर्ण नहीं हुई थी 5 बजे तक हो गई थी रात के समय में. तो अभी अच्छे से देखने को मिलेगा क्योंकि भीड़ बिल्कुल भी नहीं है. गांव के लोग रहते हैं बाहर की जो पब्लिक आती वो ख़त्म हो गई. तर मंडळी आता आम्ही लास्ट दिवसाला पोहोचलो दर्शन करायला. आता गाडी पार्क केली ह्या ठिकाणी. महासंघ आला ह्यावेळेस सौरभ 7 दिवस नाही आला पण आज आला लास्ट दिवसाले दर्शन करायला 7 दिवसापासून. आणि अजय भाऊ आहे. चला मंडळी दर्शन करून या विठ्ठलाचे. तो दोस्तों पंचकोशी आली मंदिरामध्ये आरती वगैरे झाली ना. आता नजर उतरवली देवाची आणि आता प्रसाद भेटून आला. अरे वाह सुंदर सुंदर सजावट बढ़िया पद्धत. तर मंडळी मंदिराच्या अंदरची सजावट पहा फुलाची. हे बघा किती सुंदर सजावट आहे. तर मंडळी आजचा लास्ट दिवस बघू शकता तुम्ही किती आता बी मंदिराची जी खूबसूरती आहे कम न झाली आहे हो सकता. तर चला मंडळी आता आम्ही चाललो घराकडे. रामकृष्ण हरी.